नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे. महाराष्ट्र पब्लिकेशन मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरीच्या सिलेबसचं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. ओके, त्यापूर्वी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्यायची की विद्यार्थी के लिए कोई भी लक्ष्य बड़ा नहीं होता, हारता वही है जो दिल से लढा नहीं होता. ओके, आता हा थॉट का सांगितलाय तर इंग्रजी हा विषय सगळ्यांनाच भीती वाटणारा आहे. ओके, काही पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील, काही एक्स सर्व्हिसमॅन असतील, बरोबर ना. आणि त्यांना आता सरळ सेवा द्यायची आहे, तर इंग्रजी विषयाला घाबरूनच आपण द्यायची की नाही ही परीक्षा असा विचार करत असतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, आतापर्यंत आपण इंग्लिश शिकलेलो आहोत, म्हणजे 10वी आपण पास केलेली आहे, 12वी पास केलेली आहे. आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास केलेलाच आहे. मग या विषयाला का घाबरतो? कारण तो फोबिया आपल्या मनामध्ये कुठेतरी असतोय, बरोबर. जर आपण व्यवस्थित प्लॅनिंगने अभ्यास केला तर नक्कीच या भीतीवर आपण मात करू शकतो. आता मी सुद्धा मराठी शाळेमधून शिकलेली मुलगी आहे, मी सुद्धा खेडेगावातूनच शिकलेली आहे, पण आज सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी टीसीएस असेल, आयबीपीएस असेल, बँकिंग असेल, सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. मग नेमकं कुठे आपलं चुकत असतं तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला इंग्लिशची भीती का वाटते? कारण आपण त्याचा प्रॉपर अभ्यास नसतो केलेला, व्यवस्थित अभ्यास केलेला नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिशला जर तुम्ही ट्रिक्स टेक्निक्स वापरून शिकलात ना, तर इंग्लिश सारखा सोपा विषय कुठलाच नाहीये. ओके, सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. ट्रिक्स टेक्निकचा वापर करून सुद्धा तुम्ही बरेचसे उत्तर काढू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना आधी अगदी 1-2 मार्क्स मिळत होते, त्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच केल्यावर आउट ऑफ मार्क्स देखील घेतलेले आहेत. म्हणून आज जरी तुम्हाला इंग्लिशचा फोबिया वाटत असेल, भीती वाटत असेल, तरी सुद्धा संपूर्ण बॅच संपल्यावर तुम्हाला एक आत्मविश्वास असणार आहे आणि आउट ऑफ मार्क्स देखील टार्गेट तुम्ही इथे ठेवू शकताय. ओके, सो अजिबात घाबरायचं नाहीये. अतिशय सोपं करून तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे फक्त काही स्पेलिंग जरी वाचता येत असतील ना तरी चालते, बाकी झिरो टू हिरो तुम्हाला कसं बनवायचं आहे हे आमच्यावर सोडून द्या. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी 5वीतल्या मुलालाही समजेल आणि तो सुद्धा आपले पेपर सॉल्व्ह करू शकेल. इतके सोपे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात वनरक्षकसाठी. त्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे, प्रत्येक जण कुठून तरी सुरुवात करत असतं, पण जेव्हा आपण सुरुवात करतोय तेव्हा आपल्यामध्ये त्या विषयासाठीचा आत्मविश्वास असणं गरजेचं की येस मी हे करू शकतो. प्रयत्न करण्याची इच्छा मात्र तुम्हाला ठेवावी लागणार आहे. ठीक आहे, येस, तर प्रयत्नाती परमेश्वर आपण म्हणत असतो, म्हणून खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणारच आहे. फक्त एक विश्वास स्वतःमध्ये ठेवायचा आहे की येस मी करू शकतो. आयुष्यामध्ये भरपूर अडचणींना आपण सामोरं गेलेलो असतो. इंग्लिश तो बहुत छोटी सी बात है. ठीक आहे, येस. मग आता बघा, ज्या वेळेला आपल्याला इंग्लिशचा अभ्यास करावा लागतोय तर सगळ्यात पहिला टप्पा आपण बघतो की जो आहे ग्रामरचा, बरोबर. इंग्लिश ग्रामरचा आपला पहिला टप्पा असतो. मग या ग्रामर मध्ये वेगवेगळे चॅप्टर्स शिकायचे असतात. ओके, मग याच्यावरचे प्रश्न कसे येतात, कुठल्या लेवलला वनरक्षकला प्रश्न येऊ शकतात, या सगळ्या गोष्टींवर आपण डिस्कशन करणार आहोत. मग ज्यावेळेस आपण इंग्लिश ग्रामरची सुरुवात करतो ना मित्रांनो, तर इंग्लिश ग्रामरची सुरुवात करतो आपण ती म्हणजे बेसिक ऑफ ग्रामर पासून. कशापासून? बेसिक ऑफ ग्रामर पासून. मग या बेसिक ऑफ ग्रामर मध्ये आपल्याला काय काय शिकायचं असणार आहे, बरोबर. बेसिक ऑफ ग्रामर मध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत, तर यामध्ये आपण सेंटेन्स शिकत असतो की वाक्य कशा पद्धतीने तयार होत असतं. ओके, एकदम बेसिक गोष्ट. जसं की जेव्हा आपण पहिलीमध्ये जातो, ओके, आता आपल्याला ज्युनियर केजी सिनियर केजी मध्ये अ आई शिकवलेलं असतं. मग पहिलीमध्ये गेल्यावर शब्द शिकवतात, मग वाक्य शिकवतात. राम आंबा खातो, मग राम आहे, काय खातोय, आंबा खातोय, हे जसं शिकवलेलं असतं ना, तसं बेसिक ऑफ ग्रामर मध्ये मी तुम्हाला सेंटेन्स शिकवणार की सेंटेन्स कशा पद्धतीने तयार होतात, बरोबर. सेंटेन्स
कशा पद्धतीने तयार होतं. तुम्ही आतापर्यंत इंग्लिशचा ई पण नसाल शिकलेलात ना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळं बॅच मध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रॉपर झिरो पासून शिकवणार आहे. मग याच्यामध्ये सेंटेन्स डायरेक्ट शिकवणार का नाही, मग याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार की लेटर काय असतात, बरोबर, अल्फाबेट काय असतात, लेटर काय असणार, अल्फाबेट काय असणार, वर्ड कसा बनणार, आणि मग आपण येतो सेंटेन्स कडे की सेंटेन्स म्हणजे वाक्य कसं तयार होऊ शकतं, बरोबर. बरं, ह्या सेंटेन्स मध्ये मग आपण बघतो की सब्जेक्ट म्हणजे काय असतो. जसं की राम आंबा खातो, हे जे वाक्य तुम्ही बघताय, तर राम काय झाला, सब्जेक्ट म्हणजे कर्ता झाला. मग कर्ता म्हणून कोण कोण येऊ शकतो. त्यानंतर व्हर्ब आपण याच्यामध्ये डिटेल्स शिकतो. ओके, याला काय म्हणतो व्हर्बला आपण, क्रियापद. मग क्रियापद कसं ओळखायचं असतं, ह्या बेसिक गोष्टी सांगणार. व्हर्ब नंतर येतो तो ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय असतो, किती प्रकारचे ऑब्जेक्ट असतात, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा असतो, या ऑब्जेक्टला मराठीमधून आपण काय म्हणतो, कर्म म्हणतो. म्हणजे आपण असं नाही करणार की अरे हे घ्या इंग्लिश, हे पाठांतर करा. पाठांतराने कधीच नाही जमणार. प्रॅक्टिकली एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप समजून घेणार. मात्र लक्षात घ्या, बेसिक तर मी तुम्हाला शिकवणार आहे, पण परीक्षेपर्यंत म्हणजे बेसिक पासून जो तुमचा बोर्ड धरला तर अगदी परीक्षेच्या सेंटरला जो काही प्रश्न येणार ना, तिथपर्यंत तुम्हाला नेऊन सोडणार. म्हणजे परीक्षेत आलेला प्रत्येक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येणार म्हणजे येणारच. ठीक आहे, तर बेसिक पासून तर परीक्षेच्या प्रश्नांपर्यंतचा हा टप्पा आपण गाठणार आहोत. पण तुम्हाला कसली गरज आहे, संयमाची, रिव्हिजनची, बरोबर. येस, आणि तुमच्या आत्मविश्वासाची. बघा, सुरुवातीला कुठल्याच गोष्टीला घाबरून जायचं नाही, तिला फेस करायला शिकवायचं. जर इंग्लिश कठीण वाटतंय ना, तर घाबरायचं का त्याला नाही, घाबरून उपयोगच नाहीये. यू फेस इट, तुम्हाला त्याला फेस करायचंय, सामोरं जायचं आहे. मग ऑब्जेक्ट नंतर काय येतो, ऑब्जेक्ट नंतर कॉम्प्लिमेंट येतो. ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या टर्म्स आहेत ना, त्या तुमच्याकडनं अतिशय व्यवस्थित पद्धतीने आपण करून घेणार आहोत. तुम्ही फक्त बॅच करून जरी बसलात ना पेपरला, तरी सुद्धा खूप चांगले मार्क्स घेऊ शकतात. कुठलं पुस्तक नाही वाचलं तरी पण चालतं. इतकं बेस्ट ऑफ द बेस्ट आपण करून घेणार. सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं मी लेक्चर मध्येच पाठांतर म्हणजे लक्षात ठेवून घेत असते, ट्रिक्स टेक्निक्सच्या माध्यमातून. मग सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट यांचा मिळून काय बनतो, सेंटेन्स बनतो. बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर मध्ये हे आपण शिकतो. ठीक आहे, मग आता यानंतर काय असतं, पहिला टप्पा झाला. मग बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर मध्ये आपण शिकतो पार्ट्स ऑफ स्पीच. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे, जसं आपल्याला एखादी उंच बिल्डिंग जर बांधायची असेल ना, तर ती उंच बिल्डिंग बांधण्यासाठी आपल्याला तिचा पाया भक्कम खोदावा लागत असतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला बेसिक, जर आपल्याला ऍडव्हान्स टॉपिक म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स टॉपिक व्यवस्थित करून घ्यायचे असतील, तर आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास व्यवस्थित करावा लागतो. जेवढं पार्ट्स ऑफ स्पीच आपलं छान असणार आहे, तेवढं आपले पुढचे टॉपिक खूप सोपे होतात आणि कसाही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. ठीक आहे, मग ह्या पार्ट्स ऑफ स्पीचला आपण काय म्हणतो, तर ह्या पार्ट्स ऑफ स्पीचला आपण शब्दांच्या जाती असे म्हणतो. सॉरी, या पार्ट्स ऑफ स्पीचला काय म्हणतो आपण, शब्दांच्या जाती असं म्हणत असतो. या शब्दांच्या जातीमध्ये एकूण 8 टॉपिक्स किंवा आपण 8 चॅप्टरचा अभ्यास करावा लागतो असं म्हणू शकतो. किती, एकूण 8 चॅप्टर्सचा आपल्याला यामध्ये अभ्यास करावा लागत असतो. मग पार्ट्स ऑफ स्पीच वर कसे प्रश्न येतात, तर शब्दाची जात ओळखा. म्हणजे तुम्हाला एक संपूर्ण सेंटेन्स दिलेलं असेल आणि इथे मध्येच एखाद्या शब्दाला बोल्ड केलेलं असेल किंवा अंडरलाईन केलेलं असेल. समजा फास्ट हा शब्द दिलाय, मग ह्या फास्ट या शब्दाचं पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा असा प्रश्न आपल्याला येत असतो. त्यांच्या जागा बरोबर आहेत का असा प्रश्न परीक्षेमध्ये
येत असतो. तो खूप महत्वाचं चॅप्टर असणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, हे चॅप्टर म्हणजे याच्यामध्ये एकूण किती चॅप्टर येतात? 8 चॅप्टर. हे 8ही चॅप्टर आपल्यासाठी खूप खूप महत्वाचे असतात. मग हे 8 चॅप्टर्स कुठले आहेत? ओके, तर बघा, पहिला चॅप्टर आहे आपला नाव. पहिला कुठला चॅप्टर आहे? नाऊन आहे. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? नाम असे म्हणतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्याला विशिष्ट नावाने आपण ओळखतो आणि त्याला आपण नाम असे म्हणत असतो. जसं की माझ्यासमोर कॅमेरा आहे, नाऊन आहे. पेन आहे, नाऊन आहे. बोर्ड आहे, नाऊन आहे. टीचर आहे, नाऊन आहे. स्टुडंट्स आहे, नाऊन आहे. सो ज्याही गोष्टी आहेत ना त्याला आपण नाव असे म्हणत असतो. मग या नाऊन चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचे असतात? तर या नाऊन चॅप्टर मध्ये आपल्याला टाइप्स बघायचे असतात, नामाचे प्रकार बघायचे असतात. त्यानंतर नंबर म्हणजे काय? एकवचनी नाम, अनेक वचनी नाम, त्यांचे अनेक रूल्स आपल्याला बघायचे असतात. बरोबर, या नंबर्स हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. याच्यावर जास्त प्रश्न परीक्षेत विचारले जातात, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, जेंडर आपल्याला बघायचं असतं, ज्याला आपण लिंग विचार असे म्हणतो, जेंडर. आणि चौथा असतो बघा केस. केस म्हणजे कोर्टातली केस का? नाही. केस म्हणजे डोक्यावरचे केस का? नाही. तर हा केस म्हणजे काय असतो? विभक्ती असणार आहे. ओके, हा केस काय असणार आहे? विभक्ती असणार आहे. त्यानंतर दुसरं चॅप्टर येतं बघा, प्रोनाउन, ज्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम असे म्हणतो. मग नामाऐवजी जे शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो, ओके, नामाऐवजी जे शब्द आपण वाक्यामध्ये वापरणार आहोत त्याला आपण प्रोनाउन म्हणजेच काय? सर्वनाम असे म्हणतो. मग आता कुठले कुठले असतात? जसं की बघा, ही, शी, इट, हे जे बघतो ना आपण, ही, शी, इट, दे, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे काय आपले सर्वनाम. ह्या सर्वनाम चॅप्टर मध्ये आपल्याला एकूण 10 प्रकारचे काय बघायचे आहेत? प्रोनाउन्स बघायचे. मग त्यामध्ये पर्सनल प्रोनाउन, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन वगैरे वगैरे भरपूर सारे आहेत. पण ते एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. त्यातले अजून इम्पॉर्टंट कुठले आहेत हे पण मी तुम्हाला शिकवताना सांगेल. त्याच्यामुळे इंग्लिशच्या बाबतीतील एक क्लॅरिटी तुमच्या डोक्यामध्ये असणार आहे की हे टॉपिक्स करायचे, हे जास्त महत्वाचे आपल्या परीक्षेसाठी असणार आहेत. ठीक आहे, अजिबात कन्फ्युजन नसतं. पाठांतर खूप करावं लागणार नाहीये. आपण स्टेप बाय स्टेप ट्रिक वाईज शिकणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला आवडीचा विषय हा बनणार आहे, हे मात्र मी इथे निश्चितपणे सांगू शकते. पहिल्यांदा ज्यावेळेस शिकलेलं नसतं त्यावेळेस भीती वाटते, पण हळूहळू ही भीती काय होत जाते? कमी होत जाते. कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येत जात असतो. त्यानंतर आहे बघा ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? याला आपण विशेषण असे म्हणतो. मग हा ऍडजेक्टिव्हचं काम काय असतं की असा शब्द जो काय करतो की नाउन म्हणजे नाम आणि सर्वनाम म्हणजे प्रोनाउन यांच्याबद्दल अधिक माहिती देतो ना, त्याला आपण काय म्हणतो? तर ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. मग या ऍडजेक्टिव्हचे सुद्धा काय करायचे असतात? आपल्याला टाइप्स बघायचे असतात. या ऍडजेक्टिव्हचे पण आपण वेगवेगळे प्रकार जे आहेत ते शिकत असतो. मग मित्रांनो लक्षात घ्या, ह्या ऍडजेक्टिव्ह चॅप्टर मध्ये ना टाइप्स आपण बघतो, पण इथे महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे काय? आणि ज्याच्यावर आपल्याला स्पॉट द एररचे प्रश्न जास्त विचारले जातात. ओके, असा इम्पॉर्टंट वाला मुद्दा बघा. तुम्हाला मी सिलेबस मध्येच सांगते की कुठल्या गोष्टी आपल्या एक्झामसाठी अतिशय महत्वाच्या आहेत. तर ऍडजेक्टिव्ह मधला महत्वाचा मुद्दा असतो बघा, करेक्ट युजेस ऑफ ऍडजेक्टिव्ह. करेक्ट uses of adjectives. म्हणजे जे काही ऍडजेक्टिव्ह आहे त्यांचा योग्य वापर करणे, याच्यावर प्रश्न येत असतात फिल इन द ब्लँकला किंवा स्पॉट द एररला. म्हणजे कसं की मच हा ऍडजेक्टिव्ह कुठे वापरायचा, मेनी ऍडजेक्टिव्ह कुठे वापरायचा, सम ऍडजेक्टिव्ह कुठे वापरायचा, फ्यू ऍडजेक्टिव्ह कुठे वापरायचा, हे सगळं
आपल्याला माहिती असणं गरजेचं ठरतं. ठीक आहे. मग याच्यामध्येच डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्ह आपण बघत असतो. आता डिग्री चॅप्टर नवीन आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की डिग्री ही ऍडजेक्टिव्हशी रिलेटेड आहे. बरोबर. मग डिग्री ऑफ ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण 3 डिग्री शिकतो. पहिली असते बघा आपली पॉझिटिव्ह डिग्री. कुठली असते आपली पहिली? पॉझिटिव्ह डिग्री असते. दुसरी कुठली डिग्री असते आपली? कंपॅरेटिव्ह डिग्री. ज्याच्यामध्ये कंपॅरिझन होते ती डिग्री कुठली? कंपॅरेटिव्ह डिग्री. बरोबर. आणि तिसरी असते मित्रांनो आपली सुपरलेटिव्ह डिग्री. तिसरी कुठली असते आपली? सुपरलेटिव्ह डिग्री. अशा 3 डिग्री ज्या आहेत त्या आपल्याला या डिग्री मध्ये बघायच्या असतात. त्याचे बरेचसे नियम्स जे आहेत, रूल्स जे आहेत ते आपण शिकत असतो. याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ओके. येस, तर तो सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. मग आता नाउन झाला, प्रोनाउन झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. आता आहे आपला वर्ब चॅप्टर. आता वर्ब मध्ये आपण वर्बची डेफिनेशन बघतो. वर्बला काय म्हणतो आपण? क्रियापद. मग जो क्रिया दर्शवतो तो क्रियापद का हो, पण ही अपूर्ण इन्फॉर्मेशन आहे. जो आपल्याला ऍक्शन दर्शवतो, जो आपल्याला स्थिती देखील दर्शवतो, त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण क्रियापद असे म्हणत असतो. मग आता हा वर्ब चॅप्टर ना खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण याला म्हणू शकतो की हा ग्रामरचा किंग आहे. ओके. कारण वर्ब जर समजला तर टेन्स समजतं, वर्ब समजला तर एररचे प्रश्न समजतात, वर्ब समजला तर व्हॉइस समजतं, वर्ब समजला तर क्वेश्चन टॅग समजतं. म्हणून वर्ब हे चॅप्टर आपल्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. मग या वर्ब मध्ये आपण काय बघतो की मुख्य क्रियापद काय असेल, मेन वर्ब काय असतात. बरोबर. मग मेन वर्ब मध्ये परत 2 प्रकार येतात. मेन वर्बचे 2 प्रकार असतात. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद काय आहे. मग याच्यामध्ये दुसरा येतो इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद काय आहे. ओके. दुसरा कुठला येतो? इनट्रान्झिटिव्ह वर्ब. हे सगळं मी तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवणार आहे. ओके. येस, इनट्रान्झिटिव्ह वर्ब हे काय आहे हे आपण वर्ब चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. नंतर हेल्पिंग वर्ब आपण बघतो. काय बघतो? हेल्पिंग वर्ब आपण बघत असतो. मग हेल्पिंग वर्ब मध्ये प्रायमरी वर्ब काय आहेत. बरोबर. येस, याच्यात काय बघतो आपण? प्रायमरी वर्ब काय आहेत. नंतर ऑक्झिलरी वर्ब काय आहे हे आपण शिकतो. ओके. प्रायमरी वर्ब काय आहे, ऑक्झिलरी वर्ब काय आहे हे आपण हेल्पिंग वर्ब मध्ये शिकणार, वर्ब चॅप्टर मध्ये शिकणार. त्यानंतर फायनाइट वर्ब काय असतात आणि नॉन फायनाइट वर्ब काय असतात हे देखील आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकत असतो. आणि वर्ब चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात महत्वाचा जो असतो तो म्हणजे नॉन फायनाइट वर्बचे टाइप्स, ज्याच्यामध्ये येतो बघा जीरण. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याच्यावर प्रश्न परीक्षेत येतो म्हणजे येतोच असा टॉपिक कुठला? जीरण, इन्फिनिटिव्ह आणि काय असणार आहे? पार्टिसिपल. जीरण, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल हे सगळ्यात जास्त महत्वाचा टॉपिक असणार आहे मित्रांनो आपल्यासाठी. तर हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. येस. मग यामध्ये मूड्स ऑफ वर्ब आपण बघतो. ठीक आहे. तर सगळंच महत्वाचं पण हे जास्त महत्वाचं, याच्यावर जास्त प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. ठीक आहे. हे झालं वर्बच्या बाबतीतील. त्यानंतर बघा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पुढे बघतो आपण ऍडवर्ब. आता ऍडवर्बचं काम काय असतं? तर ऍडवर्ब म्हणजे असा शब्द जो आपल्याला वर्ब विषयी, ओके,
ऍडवर्ब म्हणजे असा शब्द जो आपल्याला व्हर्ब विषयी नंतर ऍडजेक्टिव्ह विषयी आणि वाक्यात जो आलेला आहे दुसरा ऍडवर्ब त्याच्याविषयी माहिती देणार त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो. मग ऍडवर्ब चॅप्टर मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतं तर भरपूर सारे टाइप्स जे आहेत ना ते आपल्याला बघावे लागत असतात. म्हणजे ऍडवर्ब ऑफ मॅनर काय आहे, ऍडवर्ब ऑफ प्लेस काय आहे, ओके, ऍडवर्ब ऑफ टाइम काय हे आपण शिकतो. नेक्स्ट आहे बघा प्रेपोजिशन. कुठले आहे प्रेपोजिशन? इन असेल, इनटू असेल, फॉर असेल, ओके, टुवर्ड्स असेल, टू असेल, एक्सेट्रा. तर यांचा योग्य यूज जो आहे तो आपण प्रेपोजिशन या चॅप्टर मध्ये शिकत असतो. भरपूर सारे प्रेपोजिशन्स आहेत. कंजंक्शन म्हणजे काय की असे शब्द जे दोन वाक्यांना, दोन फ्रेजेसला, दोन क्लॉजेसला जोडण्याचं काम करतील त्याला आपण कंजंक्शन असे म्हणतो. कुठले कुठले आहे जसं की ऍड, बट, बरोबर, येस, नॉट ओनली बट अल्सो. तर यासारखी कंजंक्शन जे आहेत हे आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत. यांचे युजेस, यांचे सब्जेक्ट व ऍग्रीमेंटचे रूल्स आपण शिकतो. नेक्स्ट आहे इंटरजेक्शन. तुम्ही लेक्चर बघत आहात आणि लेक्चर बघताना हळूच कणसाप तुमच्या पायावर गेला तर काय होणार? तुम्ही घाबरणार, अरे बापरे, ओ माय गॉड असं म्हणणार. तर आपल्या ज्या फिलिंग्स, आपल्या भावना एका शब्दाद्वारे आपण व्यक्त करतो त्याला आपण इंटरजेक्शन असे म्हणतो. आणि अशा प्रकारे इथे आपले 8 पार्ट्स ऑफ स्पीच काय होतात संपतात. ओके, मग त्यानंतर आपण सुरुवात करतो ती टाइप ऑफ सेंटेन्सेसला, ज्याला आपण वाक्याचे प्रकार असे म्हणतो. बरोबर, ज्याला काय म्हणतो आपण? वाक्याचे प्रकार असं म्हणतो. मग या वाक्याच्या प्रकारामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण होकारार्थी वाक्य म्हणतो. काय म्हणणार याला आपण? होकारार्थी वाक्य. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. बरोबर, त्यानंतर एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय? उद्गारार्थी वाक्य. ओके, तर हे जे आहे हे आपण शिकत असतो. टाइप ऑफ सेंटेन्सेस मध्ये काय शिकतो? अफर्मेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ओके. तर टाइप ऑफ सेंटेन्सेस मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस हे आपण शिकत असतो. मग दुसरे टाइप असतात. आता हे जे टाइप्स आहेत ना हे याच्या फंक्शन वरून असणारे टाइप आहेत. कशावरून? फंक्शन वरून. आणि हे जे टाइप्स असणार आहेत, ओके, हे टाइप्स कशावरचे असतात तर हे टाइप्स असतात स्ट्रक्चर. तर बघा, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर हे स्ट्रक्चर वरून याचे टाइप्स आहेत ते पडत असतात. नेक्स्ट टेन्सेस आहे बघा. आता टेन्स तर खूप महत्वाचा आहे. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की टेन्स कशावर डिपेंड आहे. जे आपण फॉर्म्स ऑफ वर्ब बघतो. काय बघतो? फॉर्म्स ऑफ वर्ब आपण बघत असतो तर त्याच्यावर टोटली टेन्स डिपेंड असणार आहे. एकूण किती काळ शिकायचे आहेत आपल्याला तर एकूण 12 टेन्सेस आपल्याला शिकायचे आहेत. ओके, किती टेन्सेस? एकूण 12 टेन्सेस आपल्याला शिकायचे आहेत. मग हे जे आहे याच्यामध्ये आपण या टेन्सेस मध्ये आपण स्ट्रक्चर शिकत असतो. त्यानंतर मित्रांनो स्ट्रक्चर नंतर आपल्याला त्याचे काय अभ्यास करायला लागतात तर टाइम ऍडव्हर्बियल्स जे असणार आहेत. ओके, टाइम ऍडव्हर्बियल्स ज्याला आपण काय म्हणतो? कालसूचक शब्द. जसं बघा मी आत्ता लेक्चर घेत आहे, काल पण घेतलं होतं, उद्या पण घेणार आहे. मग काल, आता, उद्या हे काय झाले की आपल्याला
टाइम दर्शवतायत, वेळ दर्शवतायत, तर तसं इंग्लिशमध्ये पण यस्टरडे, टुमारो, लास्ट नाईट, नेक्स्ट वील हे जे शब्द आहेत ना, यांच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागत असतं आणि त्याला आपण टाइम ऍडव्हर्बियल्स म्हणतो. ओके, सो हे मी तुम्हाला टेन्सेस मध्ये व्यवस्थित करून घेणार आहे. टेन्सला तुमचा एकही मार्क्स जाणार नाही याची गॅरंटी आहे. त्यानंतर आपण शिकतो ऍप्लिकेशन. म्हणजे आता ऍप्लिकेशन म्हणजे काय, की टेन्स तर आपण शिकलो आहोत, पण कुठलं वाक्य कुठल्या काळामध्ये लिहिलं पाहिजे, जसं की नियमित घडणाऱ्या घटना असतील त्या कुठल्या काळात लिहिल्या गेल्या पाहिजे, बरोबर ना. तर ह्या सगळ्या अनाउन्समेंट असतील त्या कुठल्या काळात लिहिल्या गेल्या पाहिजे, हे सगळं आपण टेन्स मध्ये काय करत असतो, शिकत असतो, बरोबर. येस, तर फॉर्म्स ऑफ वर्ब असेल, 12 टेन्सेस असतील, स्ट्रक्चर असेल. ओके, स्ट्रक्चर म्हणजे काय, की सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय, सिंपल पास्टचं स्ट्रक्चर काय, तर हे आपण शिकतो. आणि ऍप्लिकेशन्स म्हणजे त्यांचा उपयोग कसा करायचा हेही आपण तिथे शिकत असतो. ठीक आहे, आता टेन्सेस शिकून झाल्यानंतर आपण शिकतो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, जो आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, नरेशन असेही म्हणतो. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, नरेशन असेही म्हणतो. आता बऱ्याच वेळेस काय असतं, डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायला विचारतात. कधी कधी इनडायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स डायरेक्ट स्पीच मध्ये करून दाखवा असा प्रश्न विचारलेला असतो. आणि कधी कधी फक्त चेंज द स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. मग जेव्हा तुम्हाला चेंज असा शब्द येतोय आणि मग तेव्हा आपलं काम काय होतं, डबल होतं. म्हणजे दिलेलं स्पीच कुठलं आहे हे आधी ओळखा आणि मग त्याच्या अपोजिट वाल्या स्पीच मध्ये त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करावं लागत असतं. ठीक आहे, येस, तर हे झालं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. नेक्स्ट आहे व्हॉइस. आता व्हॉइस म्हणजे काय, तर दोन प्रकारची व्हॉइस असतात. एक असतो बघा आपला ऍक्टिव्ह व्हॉइस, एक काय असतो ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि दुसरा काय असतो पॅसिव्ह व्हॉइस, बरोबर. हा, आता याच्यावर पण सेम डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सारखाच प्रश्न येत असतो. कधी कधी ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करा असं विचारलेलं असतं, तर कधी पॅसिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये करा विचारलेलं असतं. कधी कधी फक्त आपल्याला चेंज दी व्हॉइस येतं. जेव्हा चेंज दी व्हॉइस असा प्रश्न येतो आपल्याला, त्यावेळेला काय करावं लागतं, तर दिलेला जो व्हॉइस आहे तो कुठला व्हॉइस आहे हे ओळखावं लागतं आणि मग नंतर अपोजिट व्हॉइस वाल्यामध्ये, अपोजिट व्हॉइस मध्ये आपल्याला बदल जो आहे तो तिथे करावा लागत असतो. ओके, सो हे आहे चेंज दी व्हॉइस. बऱ्याच वेळेस आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स दिलेलं असतं आणि ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला एरर जो आहे, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये चूक काय आहे हे देखील ओळखावं लागतं. बर, मग व्हॉइस नंतर आपल्याला शिकायचं असतं आर्टिकल. आर्टिकल आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत. किती आर्टिकल आहेत, तर आर्टिकल मध्ये आपण ए, एन आणि काय शिकतो, द. तर हे 3 आर्टिकल आपण शिकत असतो. मग एचा यूज कुठे करायचा, एन आर्टिकलचा यूज कुठे करायचा, द आर्टिकलचा यूज कुठे करायचा हे बघावं लागतं. त्यानंतर ओमिशन ऑफ आर्टिकल, कुठल्या नामाच्या आधी आर्टिकल वापरायचा नाही हे देखील शिकणं फार महत्वाचं आहे. कारण परीक्षेमध्ये ज्या वेळेला प्रश्न येतो तर ऑप्शन मध्ये असतं ए एंड द आणि चौथा ऑप्शन असतो नो आर्टिकल. काय असतो, नो आर्टिकल असा प्रश्न असतो, बरोबर. मग नो आर्टिकल माहिती असण्यासाठी ओमिशन ऑफ आर्टिकलचा रूल आपल्याला माहिती पाहिजे. आता बघितलं आपण तर वनरक्षकला एक आर्टिकलवर प्रश्न विचारला होता बघा. तो प्रश्न मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येणार की कशा पद्धतीने आर्टिकलवर प्रश्न विचारले जातात. बघा, दे विजिटेड डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी, बरोबर. आता इथे तुम्हाला आर्टिकलवर प्रश्न विचारलाय, एन वापरणार, द वापरणार, ए वापरणार की नो वर्ड रिक्वायर्ड. तर अशा प्रकारचा प्रश्न जर येत असेल तर आपल्याला नो आर्टिकल सुद्धा रूल माहिती
पाहिजे. तर हा वनरक्षकचाच मागच्या वर्षाचा प्रश्न आहे. तर इतके सोपे क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. ठीक आहे. येस. मग आता आर्टिकल नंतर कुठला चॅप्टर आपल्याला बघायचा आहे? आर्टिकल नंतर पंक्च्युएशन आपण बघत असतो, ज्याला विराम चिन्हे असं आपण म्हणतो. मग फुल स्टॉप कुठे वापरायचा, कॉमा कुठे वापरायचा, सेमी कॉलम कुठे वापरायचा, डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे वापरायचा, ओके, फक्त इन्व्हर्टेड कॉमा कुठे वापरायचा, ओके, उद्गारवाचक चिन्ह कुठे वापरायचं, क्वेश्चन मार्क कुठे वापरायचा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात पंक्च्युएशन मध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे काय की एक वाक्य आपल्याला दिलेलं असतं आणि त्याला परत पुढे काय करायचं असतं, क्वेश्चन विचारलेला असतो. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून दुजोरा मागण्यासाठी आपण आपल्या वाक्यामध्येच प्रश्न विचारून टाकतो, त्याला आपण क्वेश्चन टॅग असे म्हणतो. मराठीमध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी जे शिकवते ते तुम्हाला समजत असेल, समजतंय ना? ठीक आहे. तर हे काय झालं, समजतंय ना, क्वेश्चन टॅग. तसं हे क्वेश्चन टॅगचे रूल्स पण आपण शिकत असतो. क्वेश्चन टॅगचे रूल्स समजण्यासाठी टेन्स व्यवस्थित असणं माहिती असणं गरजेचं आहे, वर्ब माहिती असणं गरजेचं आहे, प्रोनाउन माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्या तिघही चॅप्टर जर व्यवस्थित केलेले असतील तर क्वेश्चन टॅगचे जे रूल्स आहेत ते पटकन समजतात, उत्तर यामध्ये चुकत नाही. क्लिअर? बरं. मग क्वेश्चन टॅग नंतर येतो डिग्री चॅप्टर. डिग्री मध्ये आपण बघितलं 3 डिग्री असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. ते ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण बघितलंय. बरं, हे आहेत आता कंडिशनल सेंटेन्स. आता कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय, ज्याला आपण अटदर्शक वाक्य असे म्हणतो. बरोबर. म्हणजे तू गेला तर मी येईल, तू नाही गेला तर मी जाणार नाही. बरोबर ना? तर ही कंडिशनल सेंटेन्सेस ज्याच्यामध्ये आपण इफचा वापर करतो, अनलेसचा वापर करतो, ओके, किंवा व्हेनचा वापर आपण करत असतो. तर ही कंडिशनल सेंटेन्सेस बघतो. याच्यामध्ये टाइप 0 कंडिशनल सेंटेन्स, टाइप 1 कंडिशनल सेंटेन्स, टाइप 2, टाइप 3 असे 4 टाइपचे कंडिशनल सेंटेन्सेस बघत असतो. हे कंडिशनल सेंटेन्सेस पूर्णपणे डिपेंड असणार आहे टेन्स या चॅप्टरवर. कारण 0, 1, 2, 3 याच्यामध्ये फक्त वेगवेगळे जे टेन्सेस आहेत तेच आपण वापरलेले असतात. ओके, काळ आपण वेगवेगळे वापरलेले असतात. तर कंडिशनल सेंटेन्सेस आपण इथे बघतो. ओके, टेन्सेस वर आपण डिपेंड आहे. टेन्स चॅप्टर खूप महत्वाचं आपल्यासाठी असणार आहे. त्यानंतर बरं, आता ग्रामर इथे आपलं संपतं आणि महत्वाचा पार्ट चालू होतो तो व्होकॅब्युलरीचा. आता मॅडम व्होकॅब्युलरी ना लक्षातच नाही राहत, त्याच्या ट्रिक्स सांगा कसं लक्षात ठेवायचं. तर संपूर्ण जी व्होकॅब्युलरी मी तुम्हाला शिकवणार आहे ना, ही संपूर्ण व्होकॅब्युलरी स्टोरीच्या माध्यमातून काहीतरी ट्रिक्स सांगून, ओके, कुठेतरी चिमटी काढून, समाजातल्या ज्या काही गोष्टी असतात तिथे चिमटी काढून, बरोबर, आपल्याशी रिलेटेड काही गोष्टी असतात त्याच्याशी रिलेट करून पिक्चर्सच्या स्वरूपामध्ये इमेजेस वापरून, व्हिडिओज वापरून आपण संपूर्ण व्होकॅब्युलरीचा अभ्यास करणार आहोत. दुसरी गोष्ट, व्होकॅब्युलरी महत्वाची कशी असते किंवा कुठली व्होकॅब्युलरी नेमकी करायची असा प्रश्न असेल तर प्रिव्हियस इयरला ज्या जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी विचारल्या गेल्या आहेत त्या व्होकॅब्युलरीचा अभ्यास केला तर पुढेही त्याच रिपीट होत असतात. म्हणून हाऊ टू रिक्वायर्ड, व्हॉट टू रिक्वायर्ड, काय महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगेल. त्याच्या बाहेरचं शक्यतो काही येणार नाही. ओके, सो प्रिव्हियस इयरची व्होकॅब्युलरी केली तर आपल्यासाठी ती फायदेशीर ठरत असते. मग व्होकॅब्युलरी मध्ये कुठले कुठले चॅप्टर्स येतात, जसं की सिनॉनिम्स आहे, ज्याला आपण समानार्थी शब्द असे म्हणतो, हे आपल्याला करायचंय. अँटोनिम्स आहे, ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द असे म्हणत असतो. सिनॉनिम्स, अँटोनिम्सचा अभ्यास आपल्याला इथे करायचा असतो. त्यानंतर बघा होमोफोन्स, होमोनिम्स, होमोग्राफ्स. आता हे काय आहे, समजा मी 2 शब्द लिहिते बघा, प्रिन्सिपल,
काय लिहिलं, एक आहे प्रिन्सिपल आणि दुसरा लिहिला प्रिन्सिपल. मॅडम दोघांना तर प्रिन्सिपलच म्हणताय, मग स्पेलिंग वेगळं आहे. यालाच आपण काय म्हणतो, होमोफोन्स. म्हणजे काय की ज्यांचं उच्चार काय आहे, सारखा आहे, पण त्यांचा मिनिंग, त्यांचा अर्थ काय आहे, वेगळा आहे. तर अशा शब्दांना आपण होमोफोन्स म्हणतो. तर बघा पी नंतर ए आलाय, मग तुम्हाला मी इथे ट्रिक सांगते की जे एबीसीडी शिकवतात ना ते प्रिन्सिपल म्हणजे कोण, मुख्याध्यापक. पी नंतर एल आलाय, एल फॉर लव नाही रे मित्रा. ओके, एल फॉर लॉ. लॉ म्हणजे काय, तत्व. ओके, सो जे तत्व असणार आहेत, एल फॉर लॉ. लॉ म्हणजे तत्व. मग पी एल इज स्पेलिंग आलं तर त्याचा अर्थ तत्व होतं, आणि पी ए एल आला तर त्याचा अर्थ काय होणार आहे, मुख्याध्यापक किंवा मुख्य. तर अशा ट्रिक्स मी तुम्हाला सगळ्या सांगणार आहे, त्याच्यामुळे वोकॅबचंही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग यानंतर आपण वोकॅबमध्ये शिकतो इडियम्स अँड फ्रेजेस. खूप महत्वाचं आहे. ओके, येस, खूप महत्वाचं आहे. मग इडियम्स फ्रेजेसवर कसे प्रश्न विचारतात ते पण तुम्हाला सांगते. मागच्या वर्षी कसा प्रश्न विचारला होता बघा, आपल्याला एखादी इडियम दिलेली असते, तिचा मिनिंग विचारलेला असतो, किंवा मिनिंग दिलेलं असतं आणि त्याला सुटणारी इडियम कुठली असं विचारलेलं असतं. आता इथे काय दिलंय, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. इचा अर्थ विचारलेला आहे. ओके, मग यापैकी चारपैकी अर्थ कुठला आहे हे आपल्याला शोधायचं असतं. हा वनरक्षकचाच प्रश्न आहे. तर असे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, इडियम्स आणि फ्रेजेस मध्ये. तर मिनिंग वरून इडियम फ्रेज ओळखता आली पाहिजे, किंवा इडियम फ्रेज दिली तर त्याचा मिनिंग चार पर्यायांपैकी कुठला असेल हे आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. अनेक शब्दांसाठी एक शब्द आपण त्याला म्हणत असतो. मग या वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये अजून आपल्याला रूट वर्ड्स पण अभ्यासायचे असतात. काय अभ्यासायचे असतात, रूट वर्ड्स. मग कसे, जसं की क्रसी हा रूटवर्ड आहे, गॅमी रूटवर्ड आहे बघा, क्रसी आहे, गॅमी आहे, बरोबर ना. येस, त्यानंतर फोबिया आहे, मेनिया आहे, असे बरेचसे रूटवर्डचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा असतो. नेक्स्ट आहे करेक्ट स्पेलिंग. बऱ्याच वेळेस आपल्याला सेंटेन्स दिलेलं असतं, याच्यामध्ये इनकरेक्ट स्पेलिंग असलेलं वाक्य कुठलं आहे असं विचारलेलं असतं, किंवा चार शब्द दिले याच्यापैकी करेक्ट स्पेलिंग कुठलं असं विचारलेलं असतं. कम्प्लीट द प्रोव्हर्ब्स म्हणजे प्रोव्हर्ब अपूर्ण दिलेली असते आणि त्याला कम्प्लीट करण्यासाठीचा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेला असतो. आणि बघा ग्रामर आपण बघितलं, व्होकॅब्युलरी आपण बघितली, त्यानंतर असतो कॉम्प्रेन्शन. कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, दिमाग की बत्ती जलाव. बट डोंट वरी, खूप सोप्या ट्रिक्स वापरून आपण इथे करणार आहे. कॉम्प्रेन्शन कशावर डिपेंड असतं की आपल्या रिडिंग स्किलवर, आपण किती, आपल्याला इंग्लिश भाषा किती छान समजते. पण ऑलरेडीच इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, त्यात हे कॉम्प्रेन्शन कसं करायचं. तर जे काही आपण तुम्हाला मी ग्रामर शिकवणार आहे ना, त्याचा वापर करून तुम्ही कॉम्प्रेन्शनचा अभ्यास करू शकता. मग कॉम्प्रेन्शन म्हणजे नेमकं काय असतं, तर याच्यामध्ये तुम्हाला सेंटेन्स रिअरेंजमेंटचे प्रश्न विचारतात. म्हणजे सेंटेन्स ना खालीवर दिलेले असतात, जसं आपण लहानपणी आपल्याला वेगवेगळी स्टोरी दिलेली असायची आणि तिला सिक्वेन्स लावायचा असायचा, योग्य स्टोरी कशी असेल ही, बरोबर. तसं हे सेंटेन्स रिअरेंजमेंट असतं. टेन्शन नाही घ्यायचं, याच्यासाठी आपल्याकडे अफलातून ट्रिक्स 101% लागू होतात आणि इझिली तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. त्यानंतर पॅसेज आहे, उतारा. ओके, सो अजिबात इथे आपल्याला लाईन्स बघून उत्तर मिळतील असं नाही, थोडंसं अंडरस्टँडिंग आपल्याला करावी लागते. पण जेवढे जास्त उतारे आपण सॉल्व्ह करणार, जेवढे जास्त पॅसेजेस आपण सॉल्व्ह करणार, तेवढी आपली प्रॅक्टिस होते. याच्यातही तुमचा एकही मार्क्स मी जाऊ देणार नाही. डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पॅसेजच्या ट्रिक्स काय आहे. आता हा जो संपूर्ण सिलेबस बघितला ना, हा आपल्याला कशा फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारलेले असतात, तर जो सिलेबस आपण बघितला त्याला स्पॉट द एररचे प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे काय की वाक्य दिलेलं आहे आणि याच्यामध्ये चुकीचा भाग कुठला आहे ते ओळखा. आपल्याला फिल इन द ब्लँक्सचे प्रश्न असतात, म्हणजे सेंटेन्स दिलेला आहे, रिकामी जागा भरा, बरोबर. इम्प्रूव्ह द सेंटेन्स आहे, चुकीचं सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये एका भागाला
अंडरलाईन केलेली आहे. ह्या अंडरलाईन वाल्या पार्टला, ओके, या अंडरलाईन वाल्या पार्टला, जर अंडरलाईन वाला पार्ट चुकीचा आहे त्याला काढून त्याच्या जागेवर 4 पर्यायांपैकी योग्य पार्ट कुठला आहे त्याला तिथे टाकायचा आहे. असे प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेले असतात, ज्याचे काही क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत तुम्हाला लक्षात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इंग्लिशचं जे ग्रामर आहे, जे वोकॅब्युलरी आहे, जे कॉम्प्रेन्शन आहे, याच्या सिलेबसचं इंट्रोडक्शन जे आहे ते करून घेतलेलं आहे. तर सिलेबस इथे आपण बघितलाय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे आहे तर आपल्याला इंग्लिशचा अभ्यास करावा लागणार आहे. मग उगाच बळजबरी अभ्यास करण्यापेक्षा आनंदाने, उत्साहाने आणि एक पॉझिटिव्ह वेने बघून जर अभ्यास केला तर याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे. जरी तुम्ही आधी पोलीस भरती करत होतात, आधी तुम्ही इंग्लिशचा अभ्यास कधी नसेल केलेला, मी सुद्धा नव्हता केलेला, माझी फील्ड वेगळी आहे, मी सायन्स फील्ड मधली आहे, पण तरी पण मी इकडे इंग्लिश शिकवते ना. सो एकदा का आपण जी गोष्ट ठरवली ना, आपल्यात एवढी ताकद असते, एवढं पोटेन्शियल आपल्यामध्ये असतं ना मित्रांनो, ते आपल्याला ओळखता येत नाही, ते ओळखायला शिका. तर तुम्ही याआधी कधीच केलेलं नसेल ना, तरी सुद्धा तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतात. इतकी सोपं हे आहे. फक्त आपल्या मनाची इच्छा असणं गरजेचं आहे, आपल्या मनाची तयारी असणं गरजेचं आहे. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स देखील या विषयामध्ये घेऊ शकतात. इतका सोपा हा विषय आहे. पॅटर्न याचा फिक्स आहे. एका साच्यामध्ये राहूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सेम टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. वोकॅब्युलरी सेम तुम्हाला विचारली जाणार आहे, जे आधी विचारलेलं आहे त्याच प्रकारची. सो अजिबात असं काहीतरी वेगळं भलं मोठं डेंजर वालं असं काहीच नाहीये. एकदम सिंपल 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 क्वेश्चन्स तुम्हाला येत आहेत. ओके, अभ्यास केला की सगळं जमतंय. आपल्या बॅच मध्ये आपण व्यवस्थित तुमच्याकडनं करून घेणार आहोत. सो याचंही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, सो आय होप की आजचं लेक्चर बघून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की मी इंग्लिशचा अभ्यास करू शकतोय, मी चांगले मार्क्स यामध्ये मिळवू शकतोय. ठीक आहे, येस. सो ग्रामर असेल, वोकॅब्युलरी असेल आणि कॉम्प्रेन्शन असेल, या तिघही पार्टचा अभ्यास आपल्याला करावाच लागणार आहे. आता काहींच्या मनामध्ये असेल की मॅडम मी फक्त ग्रामर करतो, वोकॅब्युलरी सोडून देतो, चालेल का? नाही. मी फक्त वोकॅब्युलरी करतो, ग्रामर करतो, कॉम्प्रेन्शन सोडून दिलं चालेल का? नाही. तर तिघही जे पार्ट आहेत, ग्रामर, वोकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन, ह्या तिघांचाही अभ्यास आपल्याला करणं गरजेचंच आहे आणि करावंच लागणार आहे. आलं लक्षात? येस. सो काही अडचण असेल तर नक्कीच तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकताय. कुठेही अडचण आली तर आम्ही तुमच्या सोबत असणारच आहोत. परंतु इंग्लिश या विषयाकडे थोडं पॉझिटिव्ह वेने बघणं, थोडं सकारात्मकतेने बघणं फार गरजेचं आहे. कारण हा विषय आपल्या आयुष्यात बदलाव आणणारा असू शकतो किंवा आयुष्याला कलाटणी देणारा असू शकतो. प्रत्येक एक्झामची रिक्वायरमेंट असते ती इंग्लिश या सब्जेक्टची. तर इंग्लिश या विषयाला तुम्ही कठीण आहे असं बघायचंच नाहीये. खूप सोपा विषय आहे आणि तुम्ही तो व्यवस्थित जर केला तर आउट ऑफ मार्क्स घेऊ शकताय. गरज कसली आहे? फक्त रिव्हिजनची. रिव्हिजन व्यवस्थित केली, पीवायक्यू सॉल्व्ह केले. येस, महत्वाची गोष्ट, जर तुम्ही अभ्यास करून याचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्सची गॅरंटी मी देऊ शकते. ओके, कारण पीवायक्यू सॉल्व्ह करून काय होतंय की आपण जो टॉपिक शिकलेला आहोत त्यावर यापूर्वी प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत याची आयडिया येते. आपल्या मेंदूला पण सवय होते की अरे ह्या टॉपिकवर असे प्रश्न विचारले जातात बरं का, म्हणजे याचा विचार आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. तर पीवायक्यू सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर असतो. ओके, पीवायक्यू ची प्रॅक्टिस देखील आपण बॅच मध्ये करून घेणार आहोत. म्हणून प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिकचे वेगवेगळे पीवायक्यू. ग्रामर असेल तर ग्रामरचे, नाउन चॅप्टर झालं की नाउन चॅप्टरचे पीवायक्यू, प्रोनाउन झालं की प्रोनाउनचे पीवायक्यू,
व्होकॅब्युलरी असेल, सिनॉनिम अँटोनिम्स त्याचे पीवायक्यू. ओके, वन वर्ड सबस्टिट्यूशन त्याचे पीवायक्यू, रूट वर्ड्स त्याचे पीवायक्यू. कॉम्प्रेन्शन तर आपल्याला म्हणजे पॅराजंबल असेल, पॅसेज असतील, हे पीवायक्यू वरूनच त्याचा अभ्यास करावा लागत असतो. सो पीवायक्यू सुद्धा फार मोठा घटक असतो इंग्लिश ग्रामर मध्ये, ज्यामध्ये आपल्याला परीक्षेची काठिण्य पातळी कळते. ओके, जो टॉपिक आपण अभ्यासला त्याचा कसा अभ्यास केला पाहिजे याची योग्य दिशा मिळत असते. ठीक आहे. सो आज आपण इथे थांबूयात आणि पुन्हा भेटूयात असंच एका नवीन सेशन मध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.